नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयासोबत. मैत्रिणींनो, तुमचे खूप सारे मेसेज येतात. Instagramला मला डीएम्स येत आहेत. कमेंटसुद्धा एकच येत आहेत, की ताई आमचा ऑनलाईन बिझनेस कसा स्टार्ट करायचा? तुम्ही कपडे स्टिच करता, खूप छान स्टिच करता, पण घरी कसं असतं ना, ऑर्डर आली तरच तुम्ही स्टिच करू शकता. बाकी तुम्हाला स्टिचिंगसाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळतच नाहीये. तर त्यासाठी काय करायचं आहे? तर मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान स्टिचिंग करता मला माहिती आहे. कारण एक ताई आहेत ज्या अपंग आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या ड्रेसेसचे फोटोज वगैरे पाठवलेले. इतके छान लहान मुलीचे ड्रेस तयार करतात ते, मोठ्यांचे पण करतात. खूप छान कपडे स्टिचिंग करतात. पण ऑनलाईन त्यांचा व्यवसाय जो आहे ना, तो स्टार्ट होत नाहीये. म्हणजे ते व्हिडिओज पण बनवतात Instagramवरती, सगळं काही करतात. तरीसुद्धा त्यांना ऑर्डर्स मिळत नाहीये. तर मैत्रिणींनो, ऑर्डर्स मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वतःची ओळख निर्माण कराल, तेव्हाच तुम्हाला ऑर्डर्स मिळतील. कारण ग्राहकांचा विश्वास मिळवणं खूप गरजेचं असतं. फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही. कारण आपण कोणत्या पर्सनला ऑर्डर देतोय, समोरची व्यक्ती कोण आहे, ते माहीत असणं गरजेचं असतं. कारण ऑनलाईनमध्ये आपण आधी पेमेंट घेतो, मग आपण आपलं पार्सल जे आहे, जे प्रॉडक्ट जे आहे, ते पाठवत असतो. तर मग जर समोरचा ग्राहक जर तुम्हाला आधी पेमेंट करणार असेल, तर त्यासाठी त्याला माहीत असावं लागतं, की तुम्ही कोण आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमची कामाची पद्धत काय आहे, हे त्यांना माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठी जेव्हा तुम्ही स्टिचिंग करता, तेव्हा स्टिचिंगचे छोटे-छोटे शॉर्ट व्हिडिओ काढायचे आहेत आणि मग डायरेक्ट रेडी झालेला तुमचा ड्रेस किंवा प्रोडक्ट जे काही असेल, त्याचं शूट करायचं आहे. आधी ते स्टिचिंगचं छोटे-छोटे शॉट दाखवायचे, मग डायरेक्ट ड्रेस स्टिच झालेला दाखवायचा आणि तुम्ही स्वतः कॅमेरासमोर येऊन बोलायचं आहे, की हा ड्रेस जर तुम्हाला हवा असेल, ऑर्डर करायचा असेल, तर कमेंट करा किंवा इथे नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर अशाने काय होतं, तुमच्या चेहऱ्याला सुद्धा ओळख मिळते आणि तुमच्या प्रॉडक्टचं सुद्धा चांगलं प्रेझेंटेशन ग्राहकांसमोर होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी. नेहमी तुम्ही स्वतः बोला तुमच्या व्हिडिओमध्ये, तेव्हाच तुम्हाला ऑर्डर्स मिळतील. तर ऑर्डर्स ज्या असतात त्या कुठून मिळवायच्या असतात? तुम्हाला Instagramवरती छोटे-छोटे शॉर्ट जसं मी सांगितलं आधी स्टिचिंगचे, मग डायरेक्ट प्रॉडक्ट तयार झालेलं. असे तुम्हाला एक व्हिडिओ बनवायची आहे, शॉर्ट व्हिडिओ आणि मग ती अपलोड करायची Instagramला अपलोड केल्यानंतर तीच व्हिडिओ Facebookवरती, तीच व्हिडिओ तुमच्या WhatsAppवरती अपलोड करायची आहे. तर तिन्ही प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे अपलोड करायची असते का? तर नाही. तुम्ही जेव्हा प्रोफेशनल तुमचं अकाउंट बनवता Instagramवरती, तेव्हा ऑटोमॅटिक अशी सेटिंग असते, की ऑटोमॅटिक तुमची जी रील आहे किंवा तुमची स्टोरी आहे, ते तिन्ही प्लॅटफॉर्मवरती अपलोड होते. तुम्हाला वेगवेगळी अपलोड करायची काहीही गरज पडत नाही. तर मैत्रिणींनो, ती एक सेटिंग तुम्हाला ऑन करायची आहे. तुम्हाला सगळ्या सेटिंग्स YouTubeवरती इझिली अवेलेबल होतात, की कसं काय करायचं ते तुम्ही ट्युटोरियल बघून घ्यायचं आणि तसं तुमचं एक प्रोफेशनल पेज बनवायचं आहे. तुमचं अकाउंट जे आहे ते पर्सनल नाही ठेवायचं. तुमचं प्रोफेशनल अकाउंट बनवायचं आणि मग त्याच्यावरती तुम्ही ते व्हिडिओज वगैरे अपलोड करायची आहे आणि रोज एक नवीन ड्रेसेस वगैरे तुम्ही जे काही स्टिच करता, नवीन-नवीन फोटोज अपलोड करायचे आहे. त्याच्याने काय होतं, तुमच्या व्हिडिओची रीचसुद्धा वाढते. तुमचं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि मग तुम्हाला ऑर्डर्स मिळायला सुरुवात होते. तर सुरुवात लगेच पहिल्या व्हिडिओपासून होईल का? तर नाही. सुरुवातीला तुम्हाला 1 महिना व्हिडिओज अपलोड करावे लागतील. 1 महिन्यानंतर तुम्हाला रीच मिळायला लागेल आणि मग तुम्हाला ऑर्डर्ससुद्धा मिळायला लागतील. ऑनलाईन ऑर्डर्स मिळतात. मलासुद्धा मिळतात. मला फक्त YouTubeवरून मिळतात. माझं YouTubeच एवढं चांगलं आहे. माझे YouTubeचे जे ग्राहक आहेत, तेच एवढे चांगले आहेत. जे मला बघतात त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती. त्या माझ्याकडून कपडेसुद्धा घेतात, जे मी तुकडे आणते ₹10-10 वगैरे, ₹20-30 मीटरसुद्धा आणते. ते कपडेसुद्धा त्यांना हवे असतात. तसेच माझ्याकडून स्टिचिंग केलेले बॅग्स वगैरे सुद्धा हव्या असतात. तर मला ज्या ऑर्डर्स आहेत, ते माझ्या YouTubeवरूनच मिळून जातात. त्याच्यामुळे मी सध्या तरी Instagramवरती त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करत नाही. कारण मला करायचे आहेत, पण त्यासाठी कारण आहे, की माझी मुलं छोटे आहेत. त्याच्यामुळे मला एवढा टाईम मिळत नाही, की मी सगळे प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह राहील. तर माझं एकच ॲक्टिव्ह अकाउंट आहे जास्तीत जास्त YouTube. त्याच्यानंतर Instagramवरती सुद्धा मी व्हिडिओज अपलोड करते, पण तिथे मी एवढी ॲक्टिव्ह नसते. पण तुमच्यासाठी मी Instagramवरती आता थोडीफार ॲक्टिव्ह राहायला लागली, कारण तुमचे मेसेजेस येतात, डीएम्स येतात. मग ते वाचण्यासाठी मला Instagramवरती ॲक्टिव्ह राहावं लागतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल, Instagramवरती तुम्हाला पर्सनल काहीतरी विचारायचं असेल किंवा तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करायचे असतील, त्यासाठी मी कमेंटमध्ये माझ्या Instagramची लिंक देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तुम्ही माझ्या अकाउंटवरती जाऊन मला फॉलो करू शकता आणि मग तुम्ही मला मेसेजसुद्धा पर्सनली करू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमचा बिझनेस ऑनलाईन ग्रो करायचा असेल आणि माझ्याकडून पर्सनल टिप्स हव्या असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल मी पर्सनली तुम्हाला गाईड करावं, तर तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता किंवा सुपर चॅट, सुपर थँक्स मला या व्हिडिओतून करू शकता आणि त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंट करा. त्यानंतर मी तुम्हाला स्वतः पर्सनली गाईड करणार आहे. तर मैत्रिणींनो, नक्की आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. आपल्या चॅनलचे मेंबर बना. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ग्रो करू शकता. तुमचा सुद्धा बिझनेस ऑनलाईन आणू शकता. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे शेवटी मी तुम्हाला अशी टिप सांगणार आहे, जर तुमचे WhatsAppवरती
किंवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती तुम्हाला ऑर्डर्स मिळाल्याच नाही, तर तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे की तिथे तुम्हाला कन्फर्म ऑर्डर्स जे आहे मिळतील आणि तुम्हाला त्या ऑर्डर्स पोचवाव्यासुद्धा लागणार नाही. पिकअपवाला माणूस तुमच्या घरी येऊन तुमचे जे प्रोडक्ट आहे ते घेऊन जाणार आहे. तर ते कसे घेऊन जाणार आहेत आपण नक्कीच बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. म्हणजे तुम्हाला मी पर्सनली गाईड करू शकेन आणि इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला संपूर्ण डिटेल म्हणजे एकूण एक बारीक डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मैत्रिणींनो नक्की चॅनलची मेंबरशिप घ्या. सुपर थँक्स करा, सुपर चॅट करा. तसेच तुम्हाला जर छान असे ऑनलाईन जे रेडीमेड टॉप असतात किंवा अनारकली ड्रेसेस असतात ते घ्यायचे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टॅग करणार आहे प्रोडक्ट. तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून तिथून तुम्ही प्रोडक्ट जे आहे ते परचेस करू शकता. तर मैत्रिणींनो खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना त्यांचे प्रोडक्ट ऑनलाईन विकायचे आहेत, पण त्यांना गाईड करणारं कोणीच नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर प्रयत्न करून थकलात ऑनलाईन इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला ऑर्डर्स मिळत नाही आहे किंवा कोणत्याच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ॲक्टिव्ह असून सुद्धा तुम्हाला ऑर्डर मिळाली नाही, तर मग काय करायचं आहे? तुम्हाला काय करायचं आहे, मिशोवरती तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे सेलर म्हणून. तुम्ही ग्राहक म्हणून अकाउंट ओपन केलेलं असेल, पण सेलर म्हणून तुमचं अकाउंट ओपन करा मिशोवरती. तिथे तुम्हाला टॅक्स वगैरे, फॉर्म वगैरे काहीच भरायची गरज पडत नाही. तिथे सेलर म्हणून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा. त्याच्यानंतर तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याचे फोटोज अपलोड करा, त्याची प्राईस टाका, त्याचे संपूर्ण डिटेल्स टाका आणि जसे जसे तुमचे प्रोडक्ट असतील तेवढे सगळे तिथे तुम्ही टाकून द्या फोटोसकट. फोटो असे काढा की ते नॅचरल उजेडात असतील, म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये ते फोटो काढलेले असतील. छान पद्धतीने फोटो काढा. फोटोशूट चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला जे आहे मिशोवरती ऑर्डर्स मिळतील. तुम्ही बघू शकता, आपण जेव्हा ऑनलाईन ॲप ओपन करतो तेव्हा फक्त फोटो बघूनच आपण ऑर्डर्स मिळवतो. तर फोटोज आपली एवढी छान असायला हवेत की त्यातून आपल्याला इझिली ऑर्डर मिळून जाईल. तर मैत्रिणींनो ह्या खूप बारीक बारीक गोष्टी असतात ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्हाला कोणत्याच व्हिडिओजमध्ये यूट्यूबवरती इतक्या बारीक गोष्टी कोणीच सांगणार नाही. तर मैत्रिणींनो मी यासाठी सांगत आहे, कारण मी जशी ग्रो करत आहे ऑनलाईन तसंच तुम्ही सुद्धा करावं. तुमचं सुद्धा बिझनेस मोठा व्हावा आणि तुम्हाला पण इन्कम चांगलं व्हावं. कारण आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा खूप मेहनत लागते स्टिचिंगमध्ये सुद्धा. आणि जर आपल्याला स्टिचिंग केल्यावर ते प्रोडक्ट आपल्या घरातच पडून राहिले, आपल्याला ऑर्डर मिळाली नाही, तर मग ते खूप वाईट वाटतं. त्यासाठी तुम्ही फक्त घरगुती याच्यासाठी मर्यादित न राहता ऑनलाईनसुद्धा तुमचा बिझनेस करा. म्हणजे तुम्हाला इझिली ऑर्डर्स मिळतील आणि तुमचं इन्कम वाढेल. तर मैत्रिणींनो तुम्ही मिशोवरती अकाउंट ओपन करा. तिथे तुम्ही फोटोज टाका, सगळी डिटेल टाकायची असते आपल्या प्रोडक्टची, कसं आहे काय. आणि हो, तुम्ही जर ड्रेसेस, ब्लाउजेस, छोट्या मुलीचे ड्रेसेस स्टिच करत असाल तर तुमच्याकडे स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल या सगळ्या कॅटेगरीचे जे मेजरमेंट चार्ट आहे ते परफेक्ट असायला हवे. जर एखाद्याने स्मॉल ड्रेस परचेस केला आणि जर त्याला फिटिंग म्हणजे फिट झाला ड्रेस किंवा सैल झाला, तर मग तो रिटर्न येऊ शकतो. मग तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तर म्हणून तुमचं मेजरमेंट चार्ट जे आहे ते परफेक्ट असायला हवं. तरच तुम्हाला ऑर्डर्स जास्तीत जास्त मिळत जातील आणि तुम्ही त्यातून इन्कम करत जाल. तर स्टार्टिंगला एकदम जास्त प्राईस ठेवायची नाही. तुम्हाला जसं परवडेल तसं कमीत कमी याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुमच्या त्या प्रोडक्टला ऑर्डर जास्त मिळतील तेव्हा मिशो प्रत्येक ॲप वापरणाऱ्याकडे तुमचं प्रोडक्टचं जे आहे प्रमोशन स्वतः करतं. म्हणजे त्याच्या फीडवरती आपोआपच तुमचं प्रोडक्ट येतं जेव्हा ते प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल होतं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे समजून घेण्यासाठी, की जर तुमचं ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही मिशोवरती करू शकता इझिली. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मिशोवरून खूप छान इन्कम करायला लागाल, महिन्याचं तुमचं इन्कम चांगलं होईल, तेव्हा तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मकडे वळू शकता. मोठ्या प्लॅटफॉर्मकडे म्हणजे कशाकडे, तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा सेलर म्हणून अकाउंट ओपन करण्यासाठी टॅक्सची काहीतरी प्रोसिजर आहे. जर तुम्हाला ती डिटेलमध्ये समजून घ्यायची असेल, डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असेल, तर चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे आणि मेंबरशिप घेतल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती पर्सनली मेसेज करा. मी संपूर्ण तुमचं अकाउंट ओपन करून देण्यापासून संपूर्ण तुमचं गायडन्स करणार आहे. तर तुम्ही नक्कीच मला मेंबरशिप घेऊन जे आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती पर्सनली मला विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओला सुद्धा सुपर थँक्स देऊ शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. तर मैत्रिणींनो खूप रिसर्च करून तुमच्यासाठी सुद्धा मी हे सगळे टिप्स वगैरे आणत असते. आणि हो, जर तुमचा ऑनलाईन बिझनेस खूप छान चालला तर तुम्ही लाखोमध्ये महिन्याला कमवू शकता.
तर लाखोमध्ये इन्कम करतायत लोक ऑनलाईन प्रोडक्ट विकून. फक्त जे तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग माहिती असेल, ॲफिलिएट मार्केटिंग करूनच ज्या महिला आहेत घरी बसून लाखोमध्ये इन्कम करत आहे. तर तुम्ही जेव्हा स्वतःचं प्रोडक्ट ऑनलाईन विकाल तेव्हा तुम्हाला किती इन्कम होईल याचा विचार करा. तर मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे. ऑनलाईन बिझनेस करणं खूप सोपं आहे, खूप ईझी आहे. फक्त ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. त्या जर समजल्या तर तुम्ही इझिली ऑनलाईन बिझनेस करू शकता आणि तुम्हाला इझिली ऑर्डर्स मिळू शकता. जर तुम्हाला मीच सांगितलं WhatsApp, Instagram, Facebook, YouTube सगळीकडे व्हिडिओज अपलोड करून सुद्धा ऑर्डर्स मिळाल्या नाही, तर तुम्ही या प्लॅटफॉर्मकडे वळू शकता. तुमचा एक वेगळा मार्ग निवडू शकता आणि यातून तुम्ही इन्कम नक्की, नक्की, नक्की कराल. कारण प्रत्येकजण प्रत्येक वस्तूसाठी ऑनलाईनच खरेदी करायला जातो. जर तुमचं प्रोडक्ट छान असेल, क्वालिटी असेल, छान तुम्ही स्टिचिंग करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर्स नक्कीच मिळतील. आणि हो, जर तुम्ही कपडे स्टिचिंग करत असाल आणि ते तुम्हाला मिशोवरती विकायचे असतील, तर त्याआधी तुमच्याकडे त्या प्रोडक्टचे सगळ्या साईजमधले ड्रेस असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला त्या ड्रेसचे समजा एकाने एक्सेल, एकाने स्मॉल, एकाने मीडियम असं जर ऑर्डर केलं आणि तुमच्याकडे जर ते प्रोडक्ट नसलं, तर मग तुमचा बिझनेस चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचं प्रत्येक साईजमधलं प्रोडक्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आधी स्वतःला प्रिपेअर करा. एक छान कपडा आणा, त्यातून सगळ्या प्रकारचे ड्रेस म्हणजे सगळ्या साईजचे ड्रेस तुम्ही स्टिच करा. आणि जर तुम्ही छोट्या मुलींचे ड्रेस स्टिच करत असाल, तर पेपलम टॉप आणि प्लाझो पॅन्ट खूप छान चालते आहे ऑनलाईन. खूप जास्त सेल होणार आहे प्रोडक्ट आहे, तर तुम्ही ते सुद्धा स्टिचिंग करून विकू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, कारण मला खूप सारे मेसेज येतात, DMs येतात, की ताई सांग आम्ही आमचा बिझनेस ऑनलाईन कसा करू. तर आणि जर तुम्ही माझ्यासारखे घरगुती बॅग स्टिच करणारे असाल, तर ऑनलाईन बॅग विकत घेणारे खूप जास्त ग्राहक आहेत. आणि जर घरगुती आपण स्टिच केलेल्या बॅग्स असतील, तर त्याला डिमांड खूप जास्त आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन विकू शकता आणि त्याला प्राईस पण छान मिळते. तर नक्कीच तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन आणा. फक्त घरापुरते मर्यादित राहू नका, कारण घरी राहून जेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळेल तेव्हाच तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही ऑनलाईन सेल केलं, तर तुम्हाला ऑर्डर्स मिळायच्या आधीच तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रोडक्ट असतील आणि ते तुम्ही सेल करू शकाल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप जास्त रिसर्च करून मी तुमच्यासोबत ही सगळे टिप्स शेअर केलेले आहेत. त्यासाठी एक छोटासा सुपर थँक्स तुम्ही नक्कीच देऊ शकता आपल्या चॅनलला. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण कारण असंच गाईडन्स तुम्हाला मी शेवटपर्यंत देत राहणार आहे, जोपर्यंत तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही तोपर्यंत. तर मैत्रिणींनो, चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला Instagramवरती DM करा किंवा पर्सनली मेसेज करा. संपूर्ण गाईडन्स मी तुम्हाला देईन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.